राम कृष्ण हरि जय जय राम।
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने विठ्ठल बरवा माधव माधव रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव बहुत सुकृताची जोडी
म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगन वापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगन वापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जळ आता नाम रूप माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे आता नाव रूप माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे नाव रूप माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे आता नाव रूप माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे संतांच्या चरण रजे उतरू ओझे मातीचे उतरू ओझे मातीचे उतरू ओझे मातीचे संतांच्या चरण रजे उतरू जे मातीचे उतरू जे मातीचे उतरू जे मातीचे लटे उतरू जे मातीचे तुका म्हणे आरोग्याचे सुख सुख साचे तुका म्हणे अरूपचे सुख साचे नावे सुख साचे नावे सुख साचे नावे म्हणे अरूपचे सुख साचे सुख साचे
सुख साचे तुका म्हणे अरूपिते सुख साचे नावे सुख साचे नावे सुख साचे नावे संतांची आचरण रजे संतांची आचरण रजे उतरवो जे मातीचे उतरवो जे संतांची आचरण रजे संतांची आचरण रजे उतरो जे मातीचे उतरो जे मातीचे उतरो जे मातीचे जय विठोबार कुमार विठोबार घुमाई जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार जय जय विठोबार 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 कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 गोडसे महाराज आणि विष्णू महाराज जळो आता नाव रूप जळो आता जळो आता नाव रूप जळो आता नाव रूप जळो आता नाम रूप जळो आता नाम रूप जळो आता नाव रूप जळो आता नाव रूप जळो आता नाम रूप जळो आता नाम रूप माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे
संतांची या चरण रजे संतांची या चरण रजे माझे पाप गाठीसी माझे पाप गाठीसी संतांची या रजे संताची चरणा जळवाता नाभरूप जळवाता नाभरूप जळो आता नामरूप जळो आता नामरूप जळवाता नाभरूप जळवाता नाभरूप जळो आता नामरूप जळो आता नामरूप माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे माझे पाप गाठीचे गाठीचे माझे पाप गाठीचे माझे माझे पाप गाठीचे माझे माझे पाप गाठीचे संतांची या चरण रजे संतांची या चरण रजे माझे पाप गाठीसी माझे पाप माझे पाप माझे पाप माझे पाप माझे पाप गाठीसी माझे पाप गाठीसी चरण संताची चरण उतरू ओझे मातीचे उतरू ओझे मातीचे उतरू ओझे उतरू उतरू ओझे उतरू ओझे उतरू ओझे माती उतरू ओझे मातीचे संतांची या चरण रजे संतांची या चरण रजे उतरू ओझे मातीचे उतरो ओझे पाठीसी
उतरू ओझे ओझे मातीचे संतांच्या चरणारज संतांच्या चरणारज चरणारज विठाल विठाल जळो आता नामरूप, जळो आता नामरूप माझे पाप गाठीचे, संतांच्या चरण रजे उतरू झे मातीचे, लटिक्याचा अभिमान होत शिणपाववीत, संतांच्या चरण रजे उतरू ओझे मातीचे, तुका म्हणे अरूपीचे, तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे, संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, जगपादाने कथे विसारू, पादाने कथेचा विस्तार, जगपादाने कथेचा विस्तार, पादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे,
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी वार करी मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या जळो ताणावरूप माझे पाप गाठीचे संतांचे आचरण रजे उतरू ओझे मातीचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण साध्य प्राप्त कसं करून घ्यायचं याविषयीचा नकाशा स्पष्ट करतात. विठ्ठल आज परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मोठे बाबा यांचं पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानेच हा उत्सव ज्ञानोबरांच्या कृपेनं या ठिकाणी साजरा होतोय. संतांच्या सेवेची सर्वांना आवश्यकता आहे, सर्वांना गरज आहे. याच्या यावत मानव मात्राने संतांची सेवा करावी. सर्वांना त्याची आवश्यकता आहे. पण त्यातली त्यात जसं पाण्याची सगळ्याला गरज आहे, उद्भिज असेल, स्वेदज असेल, अंडज असेल किंवा जारज असेल, याच्या यावत जीवमात्राला पाण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. पण माशाला अति गरज आहे. बाकीच्यांना गरज आहेच, पण मासा जसा त्याच्याशिवाय जगूच शकत नाही, तसं संतांच्या सेवेची मानव मात्राला गरज असली तरी साधकांना अति गरज आहे. साधकाच्या दृष्टीनं संत हे जसं माशाच्या दृष्टीनं पाणी अति महत्त्वाचं आहे, तसे संत अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा संतांची आज पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. तेव्हा प्रथम त्यांच्या चरणावर आणि त्यांच्यासह आमच्या संस्थेवर, संस्थेचेच आधारस्तंभ असणारे अगदी पहिल्यापासून आतापर्यंतच्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करूया. कोटी कोटी दंडवत करून अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. आपल्याकडे वेळ कमी आहे. नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसलं तरी सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांना बाबांचं जीवन अत्यंत जवळून अशा प्रकारचं परिचित, अत्यंत जवळ.
एक वाक्य त्यांचं सांगतो, मी नाही आता जास्त वर्णन करत. ते नेहमी कार्तिकीला आले, दर्शनाला गेलो की ते म्हणायचं, मी आहे तोपर्यंत या 3 तारखा लिहून ठेवायच्या. हे वाक्य होतं बरं त्यांचं, मी आहे तोपर्यंत. जोग महाराजच्या सप्ताहातली, कार्तिकीच्या इथल्या याच्यातली, आणि अजून तिसरी हां इथली कार्तिकी जवान तिथली अशी आषाढीची 3 तारखा लगे लिहूनच ठेवायचे. बाबांचं विशेष प्रेम सगळ्यावरच होतं. सगळ्यांना वाटायचं माझ्यावरच प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे. सगळ्यांना वाटायचं जसं भगवंताच्या 16,108 बायका होत्या, प्रत्येकीला वाटायचं माझ्यावरच फक्त प्रेम. संतांचा आणि साधकाचा जो संबंध आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. साधक संतांच्या कृपेशिवाय सिद्धच होऊ शकत नाही. म्हणून जसं एखाद्या सौभाग्यकांक्षिणीला सौभाग्यवती बनायचं असेल तर पतीशिवाय तिला काय नाही, पर्याय नाही. ती सगळ्या जगातल्या सगळ्या परीक्षा दिल्या तरी ती सौभाग्यवती नाही होत. कलाकार झाली तरी सौभाग्यवती होत नाही. विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये निवडून आली तरीही ती सौभाग्यवती होत नाही. आपल्या सनातन धर्माच्या दृष्टीने सौभाग्यवती होण्याकरता तिला जशी पुरुषाची आवश्यकता असते तसं महाराज होता येईल, मठपती होता येईल, दिंड्या काढता येतील, सप्ते करता येतील, पण सिद्ध होण्याकरता संतांना पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल या कारणे सद्गुरुनाथ, या कारणे सद्गुरुनाथ जव मस्तक ठेवीला निवृत्ती दासा सेवेन विठोबनी वांगू देवी होय. निवृत्ती दासा सेवेन विठोबनी वांगू देवी होय. निवृत्ती दासा देवी वांगू देवी होय. निवृत्ती दासा देवेन विठोबनी वांगू देवी होय. या कारणे श्री गुरुनाथ, या कारणे सद्गुरुनाथ जव मस्तके न ठेवी हात, निवृत्त दासाचे विनवितो तव निवांतो केली होय. कारणे बाकीची काही कितीही साधना केली तरीही अणुवरणी बनकर झाडे शिंपी जीवेसाठी पाडोनी जन्मे परी फळेशी तैची भेटी जय वसंत पावे. तसं परमार्थाच्या साधनरूपी झाडांना फळ हे संतरूपी वसंत प्राप्त झाल्यानंतरच येतं.
आता हायब्रिडचा काळ आहे, संकरित झाडाला कधी फळं येतात म्हणा, 12 महिने फळं राहतात. कधी अशा प्रकारचा कुठा मोठ्या बाजारात गेलं ना कोणतीही फळं कधीही मिळतात, पण जी ओरिजिनल गावरान फळं आहेत ती त्या त्या ऋतूमध्ये, वसंत ऋतूमध्ये. तसं परमार्थाचं साध्य प्राप्त होण्याकरता संत कृपाच लागते. संत कृपा म्हणून हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते हे अन्वय दृष्टीने सांगितले. पण व्यतिरेक दृष्टीने संतावीण प्राप्ती नाही, संताशिवाय अशा प्रकारची प्राप्ती नाहीये. अर्थात दुसरा पर्याय नाही महाराज, देवाला सुद्धा संत बनावं लागतं. आता देवाच्या ठिकाणी ती शक्ती आहे, तो देव असूनही काय होऊ शकतो, संत होऊ शकतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव आपणची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. पण साधकाला सिद्ध बनवण्याकरता देव होऊन नाही, त्याला गुरुच व्हावं लागतं. त्याच्या ठिकाणी ती शक्ती आहे, तो गुरुही होतो. भगवद्गीतेमध्ये आपल्या लक्षात येतं महाराज, ज्या वेळेला अर्जुन म्हटला शिष्य असते, मग श्री भगवान वाच. पहिल्यांदा थातूर मथुर उपदेश केला. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन. ज्या उपदेशाने जीव शिव बनतो, नराचा नारायण होतो, सिद्ध अशा प्रकारची सिद्धता प्राप्त होते, या उपदेशाला सुरुवात भगवंतानी ज्या वेळेला अर्जुनाने मी शिष्य अशा प्रकारचं मान्य केलं. आता शिष्य त्याच्या याने हा गुरु झाला. अर्थात भगवान गुरु, भगवंताला त्याने गुरुपद दिलं. गुरु व्हावं लागतं आणि गुरु संतच होऊ शकतात. जे संत नाहीत ते गुरु नाही, मग ते गुरु असतात. विठ्ठल दीक्षागुरु वेगळे, शिक्षागुरु वेगळे आणि सद्गुरू. साधकाला सिद्ध बनवणारे दीक्षागुरु नाही, शिक्षागुरुही नाही, ते सद्गुरू असतात. आणि सद्गुरू संतच होऊ शकतात. शिष्याच्या सापेक्ष त्यांना सद्गुरू म्हटलं जातं, एरवी ते संत असतात. विठ्ठल विठ्ठल सिद्ध होणं म्हणजे काय?
साधक म्हणजे काय, साधकामध्ये आणि दुसऱ्यामध्ये काय फरक असतो? साधकाचे कपडे वेगळे असतात का? साधकाची उंची वेगळी असते का? साधकाचं जाडी वेगळी असते का? नेमकं साधक आणि बाकीचा जो समाज आहे त्याच्यामध्ये काय फरक असतो, नाही का? तर साधक हे भाववाचक नाम आहे खरं तर. ज्याला साध्याची तळमळ लागलेली आहे, साध्य प्राप्तीकरता जो साधन करतो त्याला काय म्हणतात? साधक. बाकीचे महाराज असू शकतात, साधक साधक साध्याकरता साधना करणारा साधक अशा प्रकारचा आहे. त्याचं साध्याचं स्वरूप काय आहे? साध्याचं स्वरूप मला सगळ्यांच्या साध्याचं जे स्वरूप आहे तेच त्याच्या साध्याचं स्वरूप आहे. साध्य यच्छ यावत मानव मात्राचंच नाही, जीवमात्राचं एकच आहे. साध्याविषयीची इच्छा ही केवलान्वयी इच्छा आहे, केवलान्वयी. आणि त्याच्यामध्ये अगदी महत्वाची आपल्या जीवनात दुःख नसावं, आपल्या जीवनात दुःख नसावं. जे खूप शिकलेले त्यांना तुला काय वाटतं? आपल्या जीवनात दुःख नसावं. अजिबात शिकलेले नाहीत त्यांना दुःख असावं वाटतं का? नाही. त्यांनाही वाटतं आपल्या जीवनात दुःख नसावं. जे थोडेफार शिकलेले आहेत मधले जास्त असतात, वरचे कमी असतात आणि खालचे कमी असतात, मध्ये जास्त असतात. सगळ्यांना वाटतं महाराज, नाही का? बिना माळकऱ्यालाही तेच वाटतं, माळकऱ्यालाही तेच वाटतं, श्रोत्यालाही तेच वाटतं, वक्त्यालाही तेच वाटतं, सहकार्य करणाऱ्यालाही तेच अशा प्रकारचं वाटतं, भाजपवाल्याला तेच वाटतं, दोन्ही प्रकारच्या शिवसेनेवाल्यालाही तेच वाटतं, दोन्ही प्रकारच्या राष्ट्रवादीवाल्यांनाही तेच अशा प्रकारचं आहे. आणखीन कोणी अपक्ष असतील, कोणत्या पक्षाचे असतील, नाही तर बिना पक्षाचे कुणी असो, सगळ्यांची यच्छ यावत म्हटल्यानंतर मानव मात्राची तशी जीवमात्राची आहे. पण जीवमात्राला अपेक्षा पूर्ती करण्याकरता साधना करण्याचा अधिकार नसल्यामुळं या विचारात त्यांना घेण्याची आवश्यकता नाही. यच्छ यावत मानव मात्राची ही अपेक्षा आहे. जीवनात दुःख नसावं म्हणजे तात्पुरतं नसावं का कायमचं नसावं? काय नाही, फक्त आजच्या दिवस नसावं किंवा दिवसा नसावं असं नाही, कायमचं नसावं, कायमचं नसावं. त्यालाच शास्त्रकारांनी आत्यंतिक निवृत्ती म्हटलेली आहे. कायमची वस्तू नष्ट होणं म्हणजेच काय आहे? आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि नित्यानंदाची प्राप्ती व्हावी ही यच्छ यावत मानव मात्राची अपेक्षा असते, तीच साधकाची ही अपेक्षा असते. पण म्हटलं मग सगळ्यांना साधक नाही म्हटलं जात, त्यांनाच का साधक म्हणतात? तर नुसती अपेक्षा नाही, साधना करणाराला साधक म्हणतात. साधना, आपण मग सगळे तर साधना करतातच की, सगळे साधना करत असले तरी, सगळे साधना करत असले तरी साधना जे प्राप्त व्हावं वाटतंय त्याचीच केली जाते का? ज्ञानोबाने खूप सुंदर अशा प्रकारचं महाराज परमार्थाच्या दृष्टीनं हे जे ग्रंथ आहेत आपले ज्ञानेश्वरी आणि गाथा, त्याला कल्याण करून घ्यायचे, स्वतःचं हित करायचं. त्याला दुसरा ग्रंथ पाहण्याची आवश्यकताच नाही, गरजच अशा प्रकारची नाही, गरजच नाही. वेदामध्ये जे सांगितलेलं आहे अख्ख्या वेदाचं सार तुकोबरेनी गाथ्यामध्ये आहे. वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिरा. आणि आता आपल्याला तर आपण वेदाचं अध्ययनच नाही केलेलं, त्याच्यामुळे वेदाने काय बोललेलं आहे ते आपल्याला माहिती नाही. पण ज्यांनी वेदाचं अध्ययन केलेलं आहे त्यांनी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे, चहुवेदाचे हे केलेसे विवरण अर्थही गहन करोनिया. चहुवेदाचे हे केलेसे विवरण. तेव्हा साध्याचं निर्दोष अशा प्रकारचं ज्ञान असावं,
त्याचं साधन काय आहे हेही कळावं, साध्यापासून आपण का दूर झालो हेही समजावं. कारण नित्यानंद आणि दुःख विनाश हे जर साध्य असेल तर मला वेद संत शास्त्र सगळेच सांगतात की जीव हा मुळातच काय आहे, आनंद स्वरूप आहे. जीव हा आनंद स्वरूप आहे, दुःख त्याच्या ठिकाणी नाहीच आहे. मग जर दुःख नाही तर भोगावं काय लागतं. देवची बरे तुका म्हणे, खरे तुम्ही तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्ही देवच आहात, देव अशा प्रकारचे आहात. वेदही सांगतो तत्वमसी अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. गीता सांगते 13व्या अध्यायातला 2रा श्लोक. एकदम शरीरम कोणते क्षेत्रमिती विधी येते, क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी. तू क्षेत्रज्ञ मीच आहे अशा प्रकारचं समज. 8व्या अध्यायामध्ये ही अधियज्ञ कोण आहे ते सांगताना भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हा परमात्माची सगळे जीव स्वरूपाने काय आहेत, आनंद स्वरूप आहेत. आणि जो आनंद आहे नित्यानंद स्वरूप आहेत, दुःख रहित अशा प्रकारचं आहे. दुःखाचा कालत्रही जीवाशी संबंध नाहीये हे शास्त्र सांगतं. प्रत्यक्ष जे दुःख भोगावं लागतं त्याचं काय कारण आहे. मग आपल्याला तर दुःख भोगावं लागतं हा अनुभव आहे ना. शास्त्र ग्रंथाच्या ठिकाणी आहेत. अनुभवाचा आपलाप आपण नाही करू शकत. विठ्ठल 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 जर स्वरूपाने आपण आनंद स्वरूप आहोत, दुःखाचा आपला संबंध नाही, तर दुःख आम्हाला का भोगावं लागतंय. झोप सोडली, झोपेत नसतं दुःख, किंवा असलं तरी त्याची संवेदना तरी नसते झोपेमध्ये. मग स्वप्नात आलो तरी दुःख भोगावं लागतं, जागृतीमध्ये दुःख भोगावं लागतं. तर उगा आपण मोठी माणसं असल्यामुळं सुखाचंच भान ठेवतो, दुःखाला वजा करून टाकतो. भागत्याग लक्षणा करावीच लागते, त्याच्याशिवाय जीवनच जगता येत नाही महाराज. तो भाग वेगळा. पण मग तरी मनुष्य असंतुष्ट असतो, असमाधानी असतो, अतृप्त अशा प्रकारचा असतो. विठ्ठल विठ्ठल आनंद स्वरूप असताना सुद्धा आपल्याला दुःख का भोगावं लागतं. हा विवेक ज्याच्या अंतःकरणामध्ये उदयाला आलेला आहे तो साधक, आणि तो विवेक ज्याच्या अंतःकरणात उदयाला आलेला नाही तो सामान्य संसारी मनुष्य. धंदा काय आहे याचा काही संबंध नाही आहे. धंद्यावर ही वर्गीकरण करता येत नाही आपल्याला. व हा शेती करतो, हा नोकरी करतो, हा काही राजकारण करतो, हा काही कीर्तन प्रवचन करतो, काही नाही संबंध याचा. आता अलीकडे काय आहे, सगळे धंदे सगळ्याला करण्याच्या परवानगी आहे कलियुगामध्ये. पूर्वी असं नव्हतं. क्षत्रियांनी त्याचा त्यांचा धंदा वेगळा, ब्राह्मणाचा धंदा वेगळा, उपजीविकेचं साधन
वैश्याचं वेगळं, शूद्राचं वेगळं. आता तसं नाही, आता वर्ण राहिलेलं नाही, आता वरण राहिले नाही का. आता वर्ण धर्म नव्हती, सांग उन्या अंगे पतन, वर्णाचा काही संबंध नाही राहिलेला. आता कोणीही कोणताही अशा प्रकारचा धंदा करू शकतं, काही अडचण नाही आहे. पूर्वी हजामती कुणीही नव्हतं करत, आता कुणीही करतात आणि कुठेही करतात. त्याच्यामुळं धंद्यावरून नाही हे ठरवता येत, त्याच्या अंतःकरणातल्या स्थितीवरून हे ठरवावं लागतं. तेव्हा मानवाचं साध्य काय आहे, त्या साध्याचं साधन काय आहे, त्या साध्याशी आपण का अंतरलो गेलो. जर वेदशास्त्र सांगताय की आनंद हे आपलं स्वरूप आहे, तर या आनंदापासून आपल्याला दूर अशा प्रकारचं कोणी लोटलेलं आहे, हे संतांच्याच ग्रंथाच्या आधारे ज्याला समजलं आणि पटलं. आई वडील अचानक अशा प्रकारचे निघून गेले तुकाराम महाराजांचे, आणि तुकाराम महाराजांच्या डोक्यावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखा झाला. खूप आईचं प्रेम होतं तुकोबारायांच्यावर, वडिलांचंही प्रेम होतं. तुकोबारायांची आई वडिलावर खूप नितांत श्रद्धा अशा प्रकारची होती, आणि एकाच वर्षात दोघंही निघून गेले. खूप रडले तुकोबाराय, खूप रडले. कशातच मन लागेना गेलं, उदास मन झालेलं आहे, दुकान उघडावं वाटेना गेलं. आणि मग तुकोबारायांनी त्या अवस्थेमध्ये त्यांच्या घरी असणारे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ वाचायला सुरुवात केली. नामदेवरायाचा गाथा होता, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी होती, नाथ महाराजांचं भागवत अशा प्रकारचं होतं, अभंग होते. मराठीमध्ये त्यावेळेला कोणीतरी योग वाशिष्ठ लिहिलेलं होतं. तुकोबाराय काही असं चरित्रामध्ये तर नाही की कुठं संस्थेत गेले किंवा काशीला गेले किंवा कुठं गेले तिथं जाऊन त्यांनी अध्ययन केलेलं, असं चरित्रामध्ये ज्यांनी चरित्र लिहिलेलं आहे त्यांनी लिहिलेलं नाही. आणि तुकोबारायांनी अभंगामध्ये जे काही थोडंफार आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यातही कुठं हा भाग सांगितलेला नाही. ग्रंथ पाहिले, पण मग ग्रंथ पाहत असताना तुकोबारायांची एक वाट, काही पाठ केली संतांची उत्तरे. त्याच्या पुढे आहे का, कशी पाठ केली, पण विश्वास आदरे करून या, अत्यंत आदराने आणि अति त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हीही पाठ करतो. मला तरी वाटतंय आम्ही जेवढे पाठ केलेले तेवढं तुकाराम महाराजांनी पाठही नसेल केलेलं, कारण तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांचा गाथा कुठं पाठ केला होता. बऱ्याच आपण भाग्यवान आहे त्या बाबतीत, कारण तुकोबाराय ज्या वेळेला साधनेला लागले होते त्यावेळेला त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी होती, नामदेवरायांचा गाथा होता, भागवत होता, पण तुकोबारायांचा गाथा नव्हता. आपल्या पुढं तुकोबारायांचा गाथा आहे. विठ्ठल पाठही करतो आपण, अभंगही पाठ करतो, पण विश्वास आदरे करून या. आमचा हाही अभंग पाठ आहे, संताची ये पायी कीर्तन केलेली आहे आम्ही त्याच्यावर. पण थोडंसं आज जर आपली पानं उघडून पाहिलं तर मग आपल्या लक्षात येतच, खरंच विश्वास आहे का, खरंच संतांच्या चरणावर संतांच्या शब्दावर विश्वास आहे का आपला. कीर्तन करणं वेगळं, कीर्तनात दुसऱ्यालाच सांगायचं असतं, आपण मानायचंच असतं असं काही नाही ना, दुसऱ्याला सांगायचं. रज्जू सर्पाकार
काय चेष्टा आहे, काय काय करतोय महाराज आपण, कोणत्या रस्त्याला चाललोय, काय आपली परिस्थिती अशी झालेली आहे. मनी तरी आठवी जे थिल्लरोदक अमृताच्या कोही पडीचे, तोंडा का वज्र मिठी पाडीचे, आणि मनी तरी आठवी जे थिल्लरोदक. ज्ञानेश्वरी गाथा अमृताचे सागर आहे, अमृताचे सागर, त्या सागरात आहे आम्ही आज. पण शपथ आहे आत नाही जाऊ द्यायचं, आत नाही. पंचपूजनी रामकृष्ण भाऊनी मी दृष्टांत सांगायचे. एका यात्रेमध्ये एकाने बाहुल्या विकायला आणल्या, लाखोची यात्रा, आणि बाहुल्या विकायला आणल्या. महाराज इतक्या अप्रतिम त्या सुंदर होत्या, अप्रतिम. तिथून चालला पाहिले की मनुष्य पुढे जाऊच शकत नव्हता. तिथं हे गर्दी झाली. अहो काय काय भाव आहे, काय भाव आहे, काय भाव आहे, काय भाव आहे म्हटल्यावर त्यांनी विचारलं तुम्हाला कोणते हवे. सारख्याच उंचीच्या, सारखीच जाडी, कलर सारखा, सगळ्या सारख्या. तो म्हणे तुम्हाला कोणती हवे, म्हणजे किंमत वेगवेगळी आहे का. तो म्हणे हा. हिची काय किंमत आहे, 1000 रुपये. दुसरीची ₹1,00,000. हा ₹1,00,000. हा ₹1,00,000. आणि तिचे ₹1,00,00,000. दिसायला तर सारखे आहे, आणि एवढ्या किमतीमध्ये फरक असण्याचं काय कारण आहे, का बरं तुम्ही एवढा फरक केलेला आहे, बघायचं तुम्हाला. हा बघायचं. मग त्यांनी 1000 रुपयाची जी होती ती खाली घेतली, एक काडी घेतली आणि तिच्या कानातून घातली, ती दुसऱ्या कानातून बाहेर निघाली. जिची ₹1,00,000 किंमत होती तीच काडी घेतली, तिच्या कानात घातली, पण ती कानातून नाही तोंडातून बाहेर निघाली. तिसरी जिची करोडो रुपये किंमत होती ती घेतली आणि ती काडी तिच्या कानात घातल्यानंतर ती कानातून नाही तोंडातून नाही, ती आत आत अशा प्रकारची गेली. लोक म्हणे हे काय भानगड आहे. हे म्हणे हे तुमच्या करता नाही, हे कीर्तनकारा करता. एवढं आपल्यातला एक वर्ग असा आहे की संतांची चरण कानाने ऐकतो, या कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून. अगदी नियमाने पोथ्या वाचणारी माणसं आहेत, कीर्तन ऐकणारी माणसं आहेत. त्याला विचारलं का काल गेले ते कीर्तन, वा मग आपण कधीच चुकत नाही. चांगली गोष्ट. कोणता अभंग होता, हा एवढं कुठं लक्षात राहतं का. आता जर अभंगच लक्षात नाही तर मग त्या अभंगावर काय सांगितलं हे लक्षात राहायचा काही प्रश्नच नाही आहे. अहो पण म्हटलं मग तुम्ही लक्षात ठेवत नाही, म्हणे मग आज ऐकायचं, मग ते भरल्यावर मग आज काय ऐकायचं. त्याच्याकरता आम्ही लगेच रिकामं करतो, पुन्हा ऐकायला मोकळं. एक वर्ग असा आहे, 1000 रुपये किमतीची बाहुली येते, नळी फुंकिली सोनारी, इकडून तिकडे गेले वारे, काहीच उपयोग. एक शेठजी होते, दुकानदार होते, रोज पोथीला जायचे. तिथं पोथीच संपत नव्हती, 12 महिने पोथी चालायची. हा ग्रंथ संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, तिसरा. एक दिवशी त्यांचा नातू बरोबर गेला, हट्ट घेऊन गेला. नेमका त्या दिवशी दानाचं महत्त्व सांगणारा विषय आला. मग आता आमच्या अनुकूल असतं त्याला आम्ही चांगलं तिखट मीठ लावून सांगतो. त्या प्रवचनकारांनी दानाचं इतकं महत्त्व सांगितलं, एवढं महत्त्व सांगितलं, कारण कलियुगामध्ये दानरूपी धर्मच शिल्लक राहिलेला आहे. तप राहिलेलं नाही, सत्य अशा प्रकारचं राहिलेलं नाही, अहिंसा राहिली नाही. काय राहिलंय, दान दान दान. आणि म्हणजे दानाची अनेक उदाहरणं वगैरे अमकं तमकं सांगितलं. आता त्या पोराने ऐकलं, पहिल्यांदाच आलं होतं ते ऐकलं. त्याचे गेले दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला गर्दी होती दुकानामध्ये. जेवायला वरून हाक मारल्यानंतर त्याने सांगितलं अरे दुकान बंद करायला, आणि त्यांनी पोराला बोलून घेतलं, सांगितलं इथं बैस मी जेवण करूच. ते गेलं मात्र वर जेवायला, पोरगं बसलं. तेवढ्यात एक कोणीतरी मागणारा आला. नेमकं रात्री त्या पोट्ट्याने ऐकलेलं,
उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला सुद्धा कळू नये. बाबा काही दे. लगेच त्यांनी गल्ल्यामध्ये काय केले, हात घातला, मुठच भरली. मग ते किती पैसे काय खायला त्याच्या पात्रावर महाराज इकडं पात्रावर पडले, पण तिकडं त्याच्या छातीवर दगड मारल्यासारखं. ते पळतच खाली आलं. जेवता जेवता तोपर्यंत भिकारी निघून गेला होता. का रे आवाज कशाचा आला? आवाज कशाचा नाही, तर काही बॉम्ब वगैरे स्फोट नाही. अरे बॉम्ब स्फोट नाही म्हणत, असा खळदिशी आवाज झाला. हा ते म्हणे भिकारी आला होता. मी त्याला काय दिले? पैसे. पैसे दिले भिकाऱ्याला. किती दिले? ते म्हणे मोजून नाही दिले. काय पोरगाय तू, कसा चालवशील पुढं संसार? रात्री नाही बाबा आपण प्रवचनात ऐकलं का दानाचं महत्व. एक दिवस आला प्रवचनाला तर हे दिवे लावले. अरे 12 वर्षापासून ऐकतोय, कोणाला पैसा नाही दिला मी. त्याला हसायचं काहीच कारण नाही महाराज. असे कितीतरी वेळेला आपण ऐकलेलं आहे. तो का म्हणे माझे हेची सर्व सुख का तो का काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. किती वेळेला हा अभंग आपल्या तोंडातून बाहेर पडला असेल, किती वेळेला कानावर पडला असेल. खरंच असंच वाटतं का आपल्याला? मानलेलं आहे की फक्त देव सुखरूप आहे? मानलं नसेल तर त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे? फक्त आपण पांढरे कपडे घातलेले आणि त्याने घातलेले नाही, एवढाच ना. विठाल विठाल दुसरा वर्ग आहे, ऐकलं की तो पाठ करतो. आणि पाठ कशा करता करतो? स्वतःला त्याचा उपयोग व्हावा म्हणून नाही, दुसऱ्याला सांगण्याकरता. ही दुसरी लाखाची बाहुली तोंडातून बाहेर पडत. तिसरी आहे महाराज, ज्याने ऐकलं आणि ते अंतःकरणात साठवलं. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तुका म्हणे कानी ऐकिली मात, तुका म्हणे कानी ऐकिली मात, तुका म्हणे कानी ऐकिली मात. तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा. तुका म्हणे कानी ऐकिली मात, म्हणे कानी ऐकिली मात, तुका म्हणे कानी ऐकिली मात, तुका म्हणे कानी ऐकिली मात. तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा. काणी माता ऐकली अहम ब्रह्मास्मी ऐसी वाणी. एक वेळ पडली या कानी, अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागे. नाही होत ना आपला. का होत नाही? का होत नाही? तर तुकोबऱ्यांना ते लक्षात आलेलं आहे की त्याचं महत्वाचा त्याच्यात प्रतिबंध आहे. सच्चिदानंद जे तत्व आहे ते आपलं मूळ स्वरूप आहे. अशा प्रकारचा अनुभव न येण्याचं मुख्य प्रतिबंध काय असेल तर देह देह देह. ज्ञानोबऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर जया देह संबंधात
प्रतिपदी आत्मघात. आरशात पाहिलं की एक आत्महत्या, फोटो काढला आपला की एक आत्महत्या. हसण्याकरता नाही सांगत. ज्ञानोबा त्या ओवीचा स्पष्टीकरण अशा प्रकारचं आहे. देहाचा संबंध हा स्वरूपाचा घात करणार आहे. आता घात म्हणजे ते मरतच नाही, त्याच्यामुळं त्याचा नाश नाही होत, पण त्याची आणि आपली ताटातूट होते. आणि त्याची अर्थात देवस्वरूप जे मूळ आपलं तत्व आहे देवाची, आणि आपली ताटातूट होणं, अंतर पडणं. महाराज तुकोबारायांनी हेच पापाचं लक्षण सांगितलेलं आहे. पापाचं लक्षण सांगितलेलं आहे. देव अंतरे ते पाप. पाप म्हणजे काय? कुणाला मारलं आणि कुठं बोललं ना, हे तर आहेतच पाप. पण आणखीन सूक्ष्म अशा प्रकारची पापाची व्याख्या आहे. देवाचा अंतर, देवाचा विसर पडणं हे मुख्य पाप आहे महाराज, मुख्य पाप आहे. आणि देहाचा आठव झाला की देवाचा विसर पडतो. देवाचा आठव झाल्यानंतर देहाचा विसर पडला पाहिजे. देहाचा विसर पडून देवाचा आठव होत असेल तर तो वास्तव आठव आहे. विठाल 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 नाठवुनी देह पायाचे चिंतन. कुठं होतंय महाराज तसं? कुठं होतंय? हा देह. देह म्हणजे तरी काय? नाव आणि रूप. देह म्हणजे काय असतं? त्याचं एक विशिष्ट रूप आणि त्याचं असलेलं विशिष्ट नाव. महाराज तुकोबाराय या नाव आणि रूपाला एवढे वैतागले. अभंगाच्या प्रथम चरण आता नाव रूप जळो, 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 आता नाव रूप. माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे. संतांची या चरण रजे, संतांची या चरण रजे, संतांची या चरण रजे. जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. तुकोबारायांनी दुःखाचं निदान केलं. निदान अत्यंत महत्वाचं. गोळ्या घेणं महत्वाचं नाही, त्या रोगाचं निदान महत्वाचं आहे. MD डॉक्टर असतात महाराज, हात बी नाही लावत ते. बाकी जे गोळ्यासह त्यांचं बिल 30-40 रुपये राहतं. गोळ्या पुड्या वगैरे सर. पण MD डॉक्टर लोक आहेत, हात पण नाही लावत. काय होते तुम्हाला? अमकं होते. रक्त तपासून या, लघवी तपासून या, थुंक तपासून या. अहो ताप आलेले नाही, त्याच्याशिवाय निदान नाही. आणि म्हणजे त्याच्यात आत घुसायलाच 200, 300, 500 रुपये
भरावे लागतं तर मग मध्ये जावं लागेल किंवा आज बी नाही लावत पण तरीही गर्दी असते का. निदान महत्वाचं आहे, रोगाचं निदान महत्वाचं आहे. तसं दुःखाचं निदान काय आहे तुकोबारांना संतांच्या वाङ्मयाच्या अध्ययनाने लक्षात आलेलं आहे. दुःखाचं निदान आहे देह संबंध, देह तादात्म्य, देहाला मी मानणं. जोपर्यंत आपण देहाला मी मानत राहू तोपर्यंत फक्त सुख असे शब्दच ऐकायचे किंवा सांगायचे. कारण शास्त्रकारांच्या चष्म्यातून जर पाहिलं तर आपण ज्याला सुख म्हणतो शास्त्रकारांनी त्यालाही काय म्हटलेलं आहे, दुःखच म्हटलेलं आहे. न्यायशास्त्रामध्ये 21 दुःखाच्या नाशाला मोक्ष मानतात. त्या 21 दुःखामध्ये गुलाबजामू खाणं सुद्धा आहे. ती न्यायशास्त्रानं आम्हाला काय कळतं बरं, आपल्याला गीता तर माहिती आहे ना. चला गीतेचा 5व्या अध्यायातला 22वा श्लोक भगवान काय म्हणतात, ये ही संस्पर्शजा भोगा. संस्पर्श म्हणजे इंद्रिय आणि विषय यांच्या संबंध रूप जे भोग आहेत. इंद्रियाला अनुकूल असलेला विषय त्याला प्राप्त झाला की त्यापासून जो भोग तयार होतो आपण त्याला सुख मानलेले. महाराज देव ज्ञानोबा आहे त्याला सुख नाही मानत. दुःख यो नय एव ते, दुःखाचं कारण आहे ते, दुःखाचं स्वरूप आहे. विषय भोगी जे सुख, ज्ञानोबा लिहितात, विषय भोगी जे सुख. आपण रोज दर्शनाला जातो तेच ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारांनीच लिहिले रे ना, विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. आधी दुःख आहे नंतरही दुःख आहे. महाराज आधी दुःख जर नाही झालं तर मग त्याचं सुख नाही मिळत. जेवणाचा आनंद कधी मिळतो, आग पडली पाहिजे. भुकेचं दुःख थोडंसं हे केलं का मग काही बी असू द्या. हो काळ बदललाय, भाग्यवान ही मंडळी. ज्या वेळेला आम्ही इथं होतो अरे सकाळी सकाळी अशी आग पडायची. मग 3-3 महिन्याचे बाजरीचे तुकडे वाळवलेले आम्हालाही माहिती. चटणी नव्हती त्याच्याबरोबर मिळत, चटणी मिठाबरोबर खावे लागत होते. पण काय गोड लागत होते महाराज. उलट्या वळ्या पाठ करत होतो आम्ही. 12व्या देश वगैरे पुढचे जे सगळे असे उलट्या वळ्या पाठ केले होते. पण जेवणाचा आनंद, भुकेचं दुःख अशा प्रकारचं सहन केल्यानंतर, ऑपरेशन केल्यावरही ज्याला पोरग होतं त्याला पोरग होण्याचा आनंद होतो. विठ्ठल विठ्ठल. आता हा दृष्टांत इथं काय कामाचा म्हणा, इथं काय कामाचं, इथं काय कामाचं नाही का. पण मग गोकुळाष्टमीचाही आणि रामनवमीचाही सप्ताह जर लागत नसेल हे दृष्टांत इथं चालतात ना. तेव्हा विषयाच्या सुख होण्याकरता अगोदर दुःख. बरेच अतिविषय सेवन केलं तर पुन्हा दुःख. विषयाचा संबंध तुटला तरी दुःख, नंतर दुःख. दुःख एवच. संतांनी शास्त्रांनी विषयभोगापासून मिळणारा जो आनंद, त्याला आनंद नाही म्हटलेलं, सुख नाही म्हटलेलं, दुःखातच त्याचं वर्गीकरण अशा प्रकारचं केलेलं. का बरं? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? बरंच आनंद हे तत्व आहे. आनंद हे तत्व आहे आणि आनंदरूपी जे तत्व आहे ते चित आहे आणि सत आहे. शास्त्रकारांच्या याच्याप्रमाणे सत चित आनंद यांचं सामान्य अधिकरण्य. सामान्य अधिकरण शब्दाचा अर्थ एकाच अधिकरणावर ते राहतात. सत असेल तर तिथं चित आणि आनंद असणार आहे. आनंद असेल तर ते सत आणि
चित असणार आहे. चित असेल तर ते सत आणि आनंद स्वरूप असणार आहे. हे सत्तेचे चित, चित्तेचे आनंद हे वस्तू नव्हे त्रिविध, ते एकवद एकत्वे अनुभवामृतामध्ये ज्ञानोबा लिहितात. आणि जर ते नष्ट होत असेल मग ते असत झालं. मग असत असेल तर मग ते जड असणार. आणि जे असत जड स्वरूप आहे ते आनंद स्वरूप असूच शकत नाही. ते दुःख स्वरूप आहे. ते दुःख स्वरूप आहे. कारण असत जड दुःखाचं सामान्य अधिकरण्य आहे. जसं सच्चिदानंदाचं सामान्य अधिकरण्य आहे तसंच असत जड दुःखाचं सामान्य अधिकरण्य आहे. ते सुख. आणि म्हणून विषयाच्या सुखाने तृप्त जगाच्या आरंभापासून आजपर्यंत कोणीही झाला नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, कोण तृप्त झाला. 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 इंधनी निमाला, इंधनी निमाला अग्नि जैसा. इंधन निमाला, इंधन निमाला अग्नि जैसा. कारण ते सुखच नाही. आम्ही त्याला सुख नाव दिलेलं आहे. अगा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेई जे पिळोनी. एकाने विचारलं का बाबा तुम्ही किती दिवस झाले मेरे कसं काय नाही, अमर कसं काय. अरे मी अमृत पिलो म्हटले. तो म्हणला अमृत, जंगलामध्ये अमृताचे कंद आहेत, त्याचा रस मी पिलो. आता अमृत व्हावं सगळ्यालाच वाटतं. ते गेलं, त्यांनी फावडं उकरलं महाराज, त्याला कंदही सापडला. ओळख नव्हती. जसे अमृताचे कंद आहे तसे विषाचे कंद आहे. विषाचा कंद सापडला, त्याने अमृताचा मानला. वाटला, तो रस प्याला, ग्लासामध्ये घेतला. अमृत असं काय ते ग्लासाला ग्लास काहीतरी आदळतात वाटतं कुठंतरी पाहिलं. विषाचे कांदे वाटोनी जर रस घेई जे पिळोनी तया अमृत नाम. काय जसं अमर व्हावं तसंच आहे महाराज. मानवाचं तसंच चाललेलं आहे. त्याला पैसा मिळाल्यावर सुखी होईल वाटतंय, सत्ता मिळाल्यावर सुखी होईल वाटतंय, कलाकार झाल्यावर सुखी होईल वाटतंय, लोकात प्रसिद्धी झाली म्हणजे सुखी होईल वाटतंय. देहाचं तादात्म्य जितकं जितकं दृढ करीत राहील तितकं सुख त्याच्यापासून लांब जातं हे त्याला लक्षातच येत नाही. तुकोबारायांच्या ते लक्षात आलं. आणि म्हणून तुकोबाराय वैतागाने म्हणतात की जळव माझ्या गाठीचं हे जे पाप आहे, म्हणजे माझ्या आत असलेलं पाप. कोणतं पाप आहे? देहाचं रूप आणि देहाचं नाव, दुसऱ्याच्या नाही. ज्याच्या त्याच्या आरसा पाहणार आणि फोटो काढणार आणि जरा हा अभंग पुन्हा पुन्हा ऐका. ह्या बोवाचा नाही, दुसऱ्याकडून कोणाकडून समजून घ्या. माझे पाप गाठीचे. तुकोबाराय म्हणतात या देहाचं रूप आणि देहाचं नाव म्हणजे माझ्या जवळ असणारं हे पाप आहे. याच्यामुळं मुख्य आनंदापासून देवापासून आपण काय आहे दूर अशा प्रकारचा झालेलो आहे. आग लागो त्याला. नुसतं म्हणल्यावर थोडीच लागत असते. म्हणल्यावर आग लागते काय? तुकोबाराय तुम्ही लय वैतागले त्याला. मग आता काय करणार आहे तुम्ही? या नाम आणि रूपाला काय करणार? तुकोबाराय म्हणतात काय करणार? दुसऱ्या चरणात सांगितलं. संतांची या चरण राजे, संतांची या चरण राजे, संतांची या चरण राजे, संतांची या
चरण राजे संतांचिया चरण राजे संतांचिया चरण राजे संतांचिया चरण राजे उतरू जे मातीचे उतरू जे मातीचे संतांचिया चरण राजे संतांचिया चरण राजे उतरू जे मातीचे उतरू जे मातीचे संतांचिया संतांचिया चरण राजे संतांचिया चरण राजे उतरू जे मातीचे उतरू जे मातीचे उतरू जे मातीचे संतांचिया चरण राजे उतरू ओझे मातीचे उतरू ओझे मातीचे उतरू ओझे मातीचे दुःखाचं कारण समजलंय, रोगाचं निदान झालेलं आहे, आता त्याच्यावरचं औषध नाशक भाव हा ठरलेला असतो महाराज. कशाने तरी काही नष्ट होत नाहीये, त्याचं नाशक आहे. घरात अंधार आहे, खाली भूगर्भात म्हणजे अंधार आहे, मग तो जप करीत बसला अंधार जावा म्हणून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर अंधाराचं नाशक जप नाही, अंधाराचं नाशक सत्यनारायणाची पूजा बी नाही. अंधाराचं नाशक आहे प्रकाश. तिथं प्रकाश केलं की अंधकार जातो. तसं दुःखाला कारणीभूत असणारा हा देह संबंध, देह तादात्म्य, त्याचं नाव आणि रूपाचं तादात्म्य, हे नष्ट करायचं असेल तर त्याचं कारण नष्ट झालं पाहिजे. त्याचं कारण काय आहे आणि ते कशाने नष्ट होईल? तुकोबाराय आहे म्हणतात की संतांच्या चरणरजाने ते नष्ट होणार आहे. संतांच्या चरणरजे उतरू ओझे मातीचे संतांच्या चरणरजाने. एक मामासाहेबांचाही अभंग आहे, मला वाटतं मालिकेमध्ये काढलेला आहे. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळोने जाय. संत चरण रज सहज लागता. संतांच्या चरणाचे रज अशा प्रकारचे जर आपल्याला प्राप्त झाले तर वासनेचं जे बी आहे ते बी जळून जातं. वासनेचं बीज काय आहे? तेच नामरूपाचा आपण अंगीकार ज्यामुळं केला तेच वासनेचं बीज आहे. थोडक्यात अज्ञान आहे. अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे कशाचं अज्ञान? घड्याळ नीट करता येत नाही त्याचं अज्ञान. सॉफ्टवेअरचं काय त्याचं अज्ञान. हे अज्ञान नाही. अज्ञानाचे दोन प्रकार आहेत, स्थूल अज्ञान आणि मूल अज्ञान. तर याला मूल अज्ञान कारण आहे. मूल अज्ञान विठ्ठल विठ्ठल आणि मूल अज्ञानाची निवृत्ती संतांच्या चरणरजाने होते महाराज. संतांच्या चरणरजाने. म्हणून तुकोबाराय म्हणतात की संतांच्या चरणरजाने आपण काय करू? हे मातीचं ओझ आहे ना
ते फेकून देऊ, उतरू. मातीचं ओझं, मातीचं ओझं. आणि चरण रज म्हणजे काय? रज म्हणजे माती, उग बारीक एवढा एवढा कण, मातीच्या कणाला रज अशा प्रकारचं म्हणतात. पण ते संतांच्या चरणाला चिकटलेली माती पाहिजे. त्या मातीनं आपण हे मातीचं ओझं कमी करू. याचा अर्थ काय आहे महाराज? किती सूत्ररूप अभंग. याचा विस्तार करायचा असला तर काही महिने लागतील. मातीचं ओझं म्हणजेच देह तादात्म्य सगळ्यात मोठं ओझ आहे. तुकोबाराय म्हणतात, बहुभार पडियेला शिरी. कोणता? मी आणि माझ. देहाला मी मानणं आणि देह संबंधीला माझं मानणं, किंवा देहालाच माझं. आपण देहाला मीच म्हणतो असं नाही. कधी देहाला मी म्हणतो तर कधी देहाला माझं डोकं दुखायला लागलं. आता डोकं म्हणजे देहात आहे की नाही? डोकं आहे, त्याला माझं म्हणला. माझा डोळा लाल झालेला आहे बघा, माझा. तर हे मी आणि माझं सगळ्यात मोठं ओझ आहे आणि ते आपण घेतलेलं आहे. म्हणून मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पण ते आता घेतलंय तर घेतलंय, कधी घेतलंय? अनादिकालापासून घेतलेलं आहे. पण ते कसं अशा प्रकारचं काढायचं? तुकोबाराय म्हणतात त्याला संतांचा चरणरज कारणीभूत आहे. संतांच्या चरणरजाच्या साधनाने आपल्याला ते काढता येईल. पण मग आता ही माती ती माती नाही, ही माती ती माती नाही. ही माती वेगळी ती माती वेगळी आहे, नाही का? आता आपल्याला वेळ झालेला आहे महाराज. दिवाळीच्या टायमाला खेड्यात एक जावई गेला. भाऊ सांगायची गोष्ट, सगळं गाव एकाच भाऊकीचं आणि जावई दिवाळीच्या वेळेला गेला. दिवाळीच्या वेळेला प्रत्येकाच्या घरी काय असतं? फराळ केलेला, पक्वान्न केलेलं असतं. मग पाहुणे चला ना फराळाला, पाहुणे चला ना फराळाला, पाहुणे चला ना फराळाला. हे कंपनीत पाव खाऊन जगणार आणि ते खेड्यात गेलं महाराज, नाही एवढाच घ्या, आमचा मान नका मोडू. अहो मला त्रास होईल. होऊ द्या झाला तर. लईच वेळा प्रकार आहे महाराज. होऊ द्या झाला तर, पण घ्याच. आता ते किती त्यांनी कमी करायचं म्हटलं तरी कुठं शंकरपाळे, कुठं शेव, कुठं सगळेच ते डाळीचे पदार्थ. अरे संध्याकाळपर्यंत चरत राहिला. संध्याकाळी घरचे म्हणे पाहुणे जेवायचं. तो म्हणे आता लाकडं जमा करा मला, जेवण नको. झोपला. मग ते कसं ते झोपला, पण ते मधले लागले कुस्त्या खेळायला. आकडा झाला, आरडायला लागला. धावत अशा प्रकारचे वैद्य बाबाला बोलवून आणलं त्यांनी. काय काय होते? पोटात दुखते. दिवाळीचा कालावधी पाहून आहे, मग काय पोटात दुखायला काय लय दुसरी कारणं असत? काही जड खाल्लंय त्यांनी लगेच सगळं पोट रिकामं व्हायचं औषध काढलं आणि त्यांनी सांगितलं, पाहुणे उठा, खा. खा म्हणलो की त्याने हातच उगारला. ती म्हण तुला डॉक्टर कोणी बनवलंय? ते म्हणे का? हे मला कशामुळे झालं माहिती आहे ना? खाण्यामुळं. परत खायचं सांगतो. त्यांनी सांगितलं हे पाहुण्याचं खाणं नाही आहे, हे डॉक्टरचं खाणं आहे. हे जर खाल्लं ना तर पहिलं खाल्लेलं खाली काढलं आणि ते बी निघून जाईल. अशी ही जी संत चरणाची माती आहे, ती पहिली डोक्यावर घेतलेली देहाची माती रूपी ओझ, त्यालाही घालविल आणि तेही अशा प्रकारचं निघून जाईल. संतांचे चरणरजे. पण चरणरजे शब्दाचा अर्थ रज म्हणजे माती का नाही का? तर रज शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, संतांच्याकडून आलेलं ज्ञान. मग त्याला रज का म्हणलं, चरण रज का म्हटलं? तर त्या ज्ञानाचं साधन आहे चरणाची सेवा, नाही का? तेही सांगत अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले कधी पण. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया. तेव्हा संतांची सेवा करून त्यांच्या कृपा आशीर्वादाने मिळालेलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाने हे
देहाचा संबंध तोडून फेकून देऊ. संतांचे चरणरजे उतरू ओझे माती. आपण म्हटले शास्त्राच्या ज्याच्याप्रमाणे देह खरं आहे का खोटा आहे? खोटाच आहे. देह आधी काय खरा, पण खोटा असला तरी इकडं बसलाय ना तिसऱ्या चरणात. लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा पाववितो होताशीन पाववितो संतातिया चरण होताशीन आहे लटिका, पण त्याचा अभिमानच जन्माच्या मृत्यूच्या शोकाच्या योगाच्या सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे. लटिक्याचा अभिमान होत असेल पाववीत, म्हणून त्याचं बाजूला करू आणि त्याच्या ज्याला नाव नाही ज्याला रूप नाही अशा प्रकारचं जे तत्व आहे अरूपीचं ते सुख खरं आहे. थोबार कुमाई विठोबार घुमाई, 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 श्री ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेळी करा क्षमा पराध तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या फुला, क्षमा पराध
महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया पैकी करा क्षमा परात महाराज तुझे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे से मना येत नाही नारायणा सुरुवातीपणे ते सापडले आता उठावे से मना येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारला आता उठावे से मना येत नाही नारायणा करोनी आरती आता ओवाळू श्रीमती आजी पुराणे नवस धन्य काळा पहा हो सकळा पुण्यवंत तुम्ही पहा आजी पुराणे नवस धन्य काळा दिवस तुका वाई टाळी होता आजी पुराणे नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव धन्य धन्य ते लोचन नित्य कर्त्य काळा प्रौढानी मुग्धाओ आरती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य कर्त्य नामा महे केशवात जे फुले राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य कर्त्य आरती ज्ञान राजा कैवल्य आरती ज्ञान जगी अवतार पांडुरंग अवठिले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते साधू मनोवेदला माता आरती ज्ञान राजा बोले विश्व ब्रह्मज केले राम जनार्दन पायी टकज खेळे आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते साधू मनोवेदला माता आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनाम सच्चिदानंद मूर्ती आरती तुकाराम सागरात पाषाण काढले तैसे तुपाने अभंग रचिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनाम सच्चिदानंद मूर्ती पिता तुलनेशी ब्रह्मा तुकाची आले रामी चोरी धरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम घालील लोटांकन हे शिवावी माझ्या जन्मोजनीचा पंढरीचा वार संत संग सर्व अखंड प्रेमाचा पंढरीचा वार चंद्रभागेश विठ्ठल रखमाय ठोपार अकल्प आयुष्य व्हावे कल्पनेची बाधा ही संत मंडळी अहंकाराचा वार नेता असावे मागनेते एक या संतास निर्वेच मध्ये तुका म्हणे आता उदार या संतास निरवी हे बघा आज बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त बाबांचा तर या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. लगेच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बाबांच्याच पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन होणार आहे. तसंच राऊतबाबांकडे पण कीर्तन होणार आहे. आणि उद्या सकाळी या समारंभाचा समारोप परमपूज्य गुरुदेव मारुतीबाबा कुरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप होईल. आणि त्याचबरोबर सद्गुरू स्वानंद सुखदेव सद्गुरू जोग महाराज यांच्या नावाचा जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं प्रदानत्व याच ठिकाणी संपन्न होणार आहे. उद्याची कीर्तनाची वेळ 9:30 ते 11:30. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली
कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.